आजचा दिवसच ना खूप काही वेगळा होता. शेतामध्ये गेलो नारळ आणायला आणि येता-येता पावसाने खूप मोठं सरप्राईजच दिलं ना आमच्यासाठी. शेतामध्ये ना 40-50 अशी नारळाची झाडं आहेत आणि दररोज ना त्याला 20-25 नारळ खाली पडतात. वाऱ्याने, पावसाने ना असे नारळ खाली पडतात आणि आम्हाला दररोज ना ते नारळ घरी येऊन घेऊन यावं लागतात आणि घरी आल्यानंतर मी ते नारळ विकून टाकतो. आता ना येता-येताच पावसाने सरप्राईज दिलं. येता-येताच खूप सारा पाऊस यायला लागला. पण म्हटलं चला आपण आज भिजत जाऊया कारण असंही सकाळपासून ना खूप बोर होत होतं. मग असेच आले पावसामध्ये भिजत घरी आणि घरी आल्यानंतर मला बनवायचं होतं कोरफडीचं तेल. कारण खूप दिवसापासून असं वाटत होतं ना, की केस फारच रफ झालेत. मग काय घराच्या बाजूलाच ना कोरफड आणि जास्वंदीचं झाड आहे आणि पण जास्वंदीच्या झाडाला ना एकच फूल लागलं होतं. पण एकच फूल आपण यूज कसं करणार? तरी पण मी ते तोडून घेतलं आणि जवळच ना कोरफडीचं झाड होतं त्याच्या. तर ती कोरफड, फ्रेश कोरफड मी तोडून घेतली. पण माझ्या केसांना जेवढी लागते कोरफड तेवढीच मी घेतली इथून तोडून. आता काय करायचं? प्रत्येकजण कसं करतं कोरफडीचं तेल वगैरे बनवताना कोरफडीतला आतला पूर्णच गर काढतात. वरची जी साल असते ना ते सगळी काढतात आणि कोरफडीतला आतला गर ना काढून तेलामध्ये टाकतात. पण ना असं नाही करायचं. ज्यावेळेस आपण तो गर कोरफडीचा तेलामध्ये टाकतो ना, तर ते पूर्ण ज्यावेळेस आपल्याला चाळणीने आपल्याला तो चाळायचा असतो ना तेल, त्यावेळेस ना ती गर पूर्ण त्याच्यामध्ये अडकून बसतो. तर इथं ना मुलीने सगळे काही फुलं मला आणून दिली. त्यांना सांगितलं होतं मला एकच फूल पाहिजे होतं, तर इथं काय आहे त्यांनी भरपूर अशी फुलं आणून दिली मला. आणि आता म्हटलं चला तेल बनवायला घेऊयात. तर ही फुलं बघून एवढं फ्रेश वाटत होतं ना, वातावरण पण एवढं सुंदर झालं होतं आणि फुलं बघून पण काय मस्तच वाटत होतं. मग काय आता काय करायचं, ही कोरफड अशी घेतलेली आहे मी. जेवढी खराब कोरफड आहे तेवढी काढून घेतली आणि दोन्ही बाजूने असं कट करून घ्यायचं आहे कोरफडीला आणि आतला गर नाही काढायचा. आहे तशी कोरफड ना त्याचे स्लाईस करायचे आणि ते तेलामध्ये टाकायचे. तेलामध्ये टाकल्यानंतर ना थोडंसं त्याच्यामध्ये कापूर, जास्वंदीची फुलं जेवढी तुम्हाला हवी तेवढी टाकायचं. कापूर टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे, कापरामुळे ना आपली स्काल्प जी राहते ना एकदम थंड थंड राहते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये ना मेथीदाणे पण ॲड केले जातात. मी असं मेथीदाणे माझ्याकडे आत्ता सध्या नव्हते त्यामुळे मेथीदाणे मी काही टाकले नाहीत. आता याच्यामध्ये ना मी पॅराशूट तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ना जेवढा कढीपत्ता भेटला आहे तेवढा कढीपत्ता मी टाकला आहे. जेवढं जास्त कढीपत्ता तेवढे आपले केस काळे राहतात. आता ह्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं आणि कोरफड ॲड करून घेतलेली आहे. आता याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत ना ते तुम्ही हलवत राहायचे. आता असा कलर येतोय. आता जे नॅचरल तेल पॅराशूटचं राहतंय ना ते तुम्ही बघाल ते थोडंसं व्हाईटिश असतं. पण आता हे तुम्ही बघाल ना याच्यामध्ये येलो कलरचा कलर दिसतोय. तर असा कलर यायला पाहिजे याला. तर हे नॅचरल तेल असतं. आता नंतर काय एवढं सगळं बनवून झाल्यानंतर मला बनवायची होती कारल्याची भाजी. त्यासाठी काय मी कारलं चिरून घेतलं आणि लिंबू वगैरे चिरून घेऊन मस्त अशी त्याची फोडणी दिली. याच्यामध्ये दुसरं काय ॲड नाही केलं, फक्त कांदा टाकलाय, धना पावडर, हळद आणि मीठ टाकून हे थोडंसं वाफलून घेतलं आहे. तर हा छोटासा व्लॉग होता. माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.